नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका तथा नाशिक मनपाच्या महिला बाल कल्याण सभापती हेमलताताई दिनकर कांडेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रेम दशरथ पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सविता गायकर, सामाजिक कार्यकर्त्या सागर झारे, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना तुपलोंडे यांच्या वतीने आज प्रभाग क्रमांक 9 मधील हृदयेश्वर महादेव मंदिर, श्रमिक नगर, सातपूर येथे भव्य रेशन कार्ड व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरासह नाशिक शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे। त्याच अनुषंगाने सातपूर मंडळाच्या वतीने आज भव्य रेशन कार्ड व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या 2 दिवसीय कार्यक्रमाचा शुभारंभ भाजपा नाशिक शहर सरचिटणीस रश्मिताई हिरे बेंडाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी उपराष्ट्रपती पदी निवड झालेल्या डॉक्टर CP राधाकृष्णन यांचे देखील उपस्थित सर्वांनी अभिनंदन करण्यात आले। दरम्यान यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव यांनी केले। आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी या पंधरवाड्याविषयी अधिक माहिती रश्मिताई हिरे बेंडाळे यांनी दिली आहे। तर आलेल्या सर्वांचे आभार प्रेम पाटील यांनी मानले। यावेळी नागरिकांनी या शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला। या शिबिरात नवीन केशरी शुभ्र शिधापत्रिका, नवीन पिवळी शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिका, शिधापत्रिकेत नाव वाढविणे तसेच जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, अस्थिविकार, बालरोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, त्वचा विकार तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, कॅन्सर तज्ञ आदी तज्ञ डॉक्टरांकडून विनामूल्य रोग निदान शिबिरानंतर आवश्यक शस्त्रक्रिया, रक्त व लघवी चाचणी व ECG तपासणी करण्यात आली आहे। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 9 मध्ये रेशन कार्ड शिबिर, आरोग्य शिबिर याचा खूप मोठा श्रमिक नगर वासिया आणि आपल्या सातपूर मंडळ यांच्याकडनं खूप मोठा आमच्याकडे कार्यक्रम झाला। त्याच्यात रश्मी हिरे, भारतीताई बागुल यांनी उद्घाटन केले आणि खूप सुंदर कार्यक्रम केला। आज रेशन कार्ड वाटप आणि आरोग्य शिबिर खूप भव्य प्रमाणात आमच्याकडे चालू झाले आहे आणि त्याचा 2 दिवस लाभ घेणं ही आमची सगळ्यांना विनंती आहे। तुम्ही ह्या कार्यक्रमाला यावं आणि आरोग्य शिबिर आणि रेशन कार्ड जर का त्यात तुम्हाला सुनांचे नावं टाकायचे असेल किंवा तुमच्या कोणालाचे नावं टाकायचे असेल किंवा रेशन कार्ड जर का तुमचं नसेल तर त्याला आपण सगळ्यांनी साथ देऊन आणि त्याचे जे आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत। धन्यवाद। राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा जो सेवा पंधरवाडा जो चालू केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने, तसेच माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 9 मध्ये जे काही आरोग्य शिबिर तसेच रेशन कार्ड शिबिराचं आयोजन केलेले आहे ते सातपूर मंडळाच्या वतीने आज रश्मिताई हिरे त्यांच्या हस्ते उद्घाटन करून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय त्यासाठी आज त्यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकांसाठी आरोग्य सेवा तसेच रेशन कार्ड यांचं विनामूल्य त्यांच्यासाठी आपण चालू केलेलं आहे। तसंच ह्या पंधरवाड्यामध्ये बरेच कार्यक्रम आपल्याला येणार आहे। तसेच आपण प्रभागामध्ये आपण त्यांच्यासाठी लोकांपर्यंत जाऊन आरोग्य शिबिर असेल, तसेच स्वच्छता मोहीम असेल, रक्तदान शिबिर असेल, तसेच रेशन कार्ड मोफत आपण तयार करून देणार आहेत। ह्या काही गोष्टी ज्या होणार आहे ते सातपूर मंडळाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने होणार आहेत। त्याचं मी भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद व्यक्त करते की ते जनसामान्यांसाठी बरेच उपक्रम राबवत असतात आणि ह्या पंधरवाड्यामध्ये बरेच काही उपक्रम लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि तसेच मी नागरिकांना आवाहन करू इच्छिते की जे काय आपण योजना तुमच्यापर्यंत आणणार आहेत त्याचा सगळ्यांनी सेवेचा उपभोग घ्यावा आणि त्यांनी जसं आज एवढ्या गर्दीने आलेले, एवढं प्रचंड समूहाने जसं जमलेले तसं पुढं पण 2 दिवस आपला आज आणि उद्याचे दिवस आहेत तर त्यांनी सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा हीच माझी। भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि सगळे कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक 9 मधले सगळे नागरिक, आज आपण आपल्या नाशिकच्या पश्चिमच्या आमदार बाई सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून आपण आपलं राशन कार्ड शिबिर, आरोग्य शिबिर, आयुष्यमान शिबिर या विविध योजना ताईच्या माध्यमातून आपल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये नेहमी होत राहतात। ताईच्या माध्यमातून येत्या या 3-4 महिन्यामध्ये विविध विकास कामं झाले। सभामंडपचा असो, ध्रुवनगरचं संघाचं सभामंडपचा असो,
श्रमिक नगरला असो, शिवाजीनगरला असो, ताईचं काम आणि ताईचं एक असं आहे, पश्चिममध्ये जेवढे विकास कामं होत आहे आणि रोज एक ना एक कुठेतरी ताईचं भूमिपूजनाचं उद्घाटन असतं, तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीने ताईंचा एक टाळ्या वाजून हे करावं की इतक्या तात्पर ताईला कुणी फोन करा आपल्या पश्चिममध्ये, ताईंनी त्या तत्काळ कामाचं दखल घेतात आणि निवड करतात। मी आपल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सातपूर मंडळ आपलं सगळ्यांचं आभार व्यक्त करू की आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला। प्रभाग क्रमांक 9 मधले सगळे पदाधिकारी जे सगळे इच्छुक असतील, जे पदाधिकारी असतील आणि प्रभाग क्रमांक 9 मधले जेवढे कोणी भाजपचे पदाधिकारी असतील, आपण सगळे उपस्थित राहिले आपल्या सगळ्यांचं मी धन्यवाद करतो। मी ग्लोबल नर्सिंग होमचं सरांचं पण धन्यवाद करतो, आपले नायडू सरांचं, आपल्या कनोजे सरांचं पण धन्यवाद करतो आणि आयुष्यमान यांच्या पण पदाधिकाऱ्यांचं धन्यवाद करतो का आपण आलात। आमच्या माध्यमातून सगळ्यांना जे काही तुम्हाला सहकार्य लागेल आम्ही ते सहकार्य करू आणि धन्यवाद करतो। धन्यवाद। सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 9 येथे सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून आपण आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाने व प्रभाग क्रमांक 9चे सर्वच आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक यांच्या माध्यमातून आपण आज इथे भव्य रेशन कार्ड आणि आरोग्य शिबिराचं आयोजन इथे केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या प्रदेशाच्या नेत्या रोहिणीताई नायडू, आमचे धडाडीचे मंडलाध्यक्ष नारायण बापू जाधव, त्याच मोठ्या संख्येने जमलेले सगळे माझे बंधू भगिनींनो, खरं तर आपल्या देशाचं ऊर्जा स्रोत असलेले आपले लाडके पंतप्रधान ज्यांनी खूप चांगलं काम आतापर्यंत आपल्या देशासाठी केलेलं आहे, फक्त देशासाठीच नव्हे तर गोरगरिबांसाठी असेल, या देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत ज्यांनी खूप चांगलं काम केलं, शेवटच्या घटकापर्यंत चांगल्या योजना ज्यांनी आखल्या, असे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे 17 सप्टेंबरला आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण राष्ट्रभरात की निवडणुका आल्या आहेत आणि कोणाला तिकीट मिळेल आणि कोणाला नाही हा ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे, तर पक्ष संघटनेचा भाग आहे की ते कोणाला तिकीट देतील, सर्वेनुसार बऱ्याच गोष्टींचं समीकरण त्याच्यामध्ये असतं। परंतु तुम्ही आता सगळेजण एक आहात आणि आपलं एक असणं हे खूप महत्त्वाचं आहे। आपल्याला माहिती आहे एक है तो सेफ है, बरोबर? त्याच्यामुळे तुमचं मी खूप मनापासून कौतुक करते। मी सीमाताईंच्या वतीने पण तुमचं खूप मनापासून कौतुक करते की तुम्ही अतिशय चांगला उपक्रम सगळ्यांनी मिळून इथे प्रभाग 9 मध्ये घेतलेला आहे। या सेवा पंधरवाड्याच्या ह्याच्यातनं आपल्याला खूप सोप्या गोष्टी करायच्या आहेत, अगदी सोप्या आहे। तुम्हाला एवढं वाटत असेल अरे एवढी मोठी डॉक्युमेंट फाईल आहे, आता आपण एवढं करायचं का, मग हेच करायचं का, मग आता कामधंदा कसा सांभाळायचा आणि आता कसं काम करायचं, असा विचार न करता या उपक्रमाला तुम्ही अगदी पॉझिटिव्हली घ्या। याचा तुम्हाला खूप चांगला आउटपुट मिळेल। याच्यामध्ये हे एक माध्यम आहे तुम्हाला सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं, हे एक माध्यम आहे तुमच्यामधले लीडरशिप स्किल्स पुढे जाण्याकरता, हे एक माध्यम आहे तुम्ही जिथून इच्छुक आहात, तुम्हाला जिकडनं इलेक्शन लढायचं आहे तिथे जर तुम्हाला इस्टॅब्लिश व्हायचं असेल तर हे खूप चांगलं माध्यम आहे, कारण ह्या माध्यमातून लोक तुमच्याशी जोडले जाणार आहोत। आता आपण ग्लोबल नर्सिंग होमच्या माध्यमातून इथे आरोग्य शिबिर घेतो आहे, तर आता ह्याच्यामध्ये मोतीबिंदूचे जेवढे पेशंट असतील त्यांना आपण मोफत ऑपरेशन करून देणार आहे। आता ही जी गोष्ट आहे ती कोणाच्या माध्यमातून होते, तुमच्या, बरोबर? त्याच्यामुळे फायदा कोणाचा होणार आहे, तुमचा। लोक कोणाला लक्षात ठेवणार आहे, तुम्हाला। त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्या जेवढे पण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, प्रभाग 9चे तर आहेच परंतु बाकीचे पण, आपण पुढच्या प्रभाग 10 असेल, प्रभाग 8 असेल, शासन पंधरवाडा या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलाय, तो त्या कामासाठी आपण सगळ्या नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी पोहोचवणार आहोत। त्याची सुरुवात प्रभाग क्रमांक 9 मधून या ठिकाणी सुरू झालेली आहे। आज या भागामध्ये या ठिकाणी रेशन कार्डची मोफत रेशन कार्ड आपल्या नागरिकांना या भागात मिळणार आहे। त्याचप्रमाणे
आपलं जे आयुष्यमान भारत कार्ड आहे, ज्या माध्यमातून आपल्याला जर स्वतःला कुठल्याही प्रकारचा आजार झाला तर 5 लाखापर्यंत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी त्या ठिकाणी आयुष्यमान भारत ही कार्डची योजना सुरू केली आहे. ते कार्ड सुद्धा या ठिकाणी सगळ्या नागरिकांना मोफत मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे आपण आरोग्य शिबिर सुद्धा या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत ठेवलंय. या कार्यक्रमाला उपस्थित नाशिक शहराच्या सरचिटणीस आदरणीय रश्मिताई हिरे, प्रदेशच्या नेत्या आदरणीय रोहिणीताई नायडू, माजी पदाधिकारी आदरणीय भारतीताई बागुल, या भागातील सातपूर मंडलाच्या महिला अध्यक्ष आदरणीय जान्हवीताई तांबे, या भागातील सातपूर मंडलची उपाध्यक्ष आदरणीय सागरदादा निगळ, या ठिकाणचे सरचिटणीस आदरणीय गौरवजी बोडके, निलेशजी जोशी, उपस्थित लोकप्रतिनिधी, या भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आणि प्रतिनिधींनो, आज आपल्याला अतिशय महत्त्वाची बैठक ही 10 वाजता सुरू करायची होती, परंतु आजच आपल्या नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी दौरा करणार आहे आणि त्या दौऱ्यामुळं आपल्या या सन्माननीय पदाधिकाऱ्यांना वेळ झाला. परंतु आपण त्या वेळेत कुठेही काही कमी पडून दिलं नाही. काम आम्ही लगेच सुरू करून दिलं होतं. 10 वाजता शिबिराची सुद्धा आपली सुरुवात झाली होती आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत आपला निरोप जावा म्हणून सगळ्यांना आम्ही या ठिकाणी बोलून थांबून ठेवलं होतं. आपल्याला नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात, सातपूर.